आजच्या लेक्चरमध्ये आज आपण CID वॅकन्सी महाराष्ट्र असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनर याचे जे फॉर्म आहेत ते किती आले आहेत हे बघणार आहे. सोबत आपण हे पण बघणार आहे की एक थोडीशी बस स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. स्ट्रॅटेजीवाला व्हिडिओ नाही आहे हा, फक्त फॉर्मसाठी आहे. पण थोडंफार ते पण बघूया की नेमकं आपली प्लॅनिंग काय असायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे. तर बघा आता सगळ्यात आधी तुम्हाला एक सांगतो, जास्त तुमचा वेळ नाही घेणार, एकदम 2 मिनिटातच असेल म्हणजे व्हिडिओ मी उरकवणार आहे. पण त्याआधी मित्रांनो काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, सपोर्ट द्या आणि नक्कीच अशा अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. बघा आता काय सांगते तुम्हाला मी, थोडी इन्फॉर्मेशन देतो की फॉर्म किती आलेत. महत्त्वाचा तुमचा हाच प्रश्न आहे की बाबा फॉर्म किती आलेत सर, हाच एकदम क्वेश्चन मार्क आहे तुमच्या माइंडमध्ये. मग आता बघा एक सांगू शकतो मी तुम्हाला की फॉर्म किती आलेत हे समजून घेण्याआधी हे समजून घ्या की जागा 16 आहेत, वॅकन्सी 16 आहेत. आणि त्यातही काही स्टुडंट्सना काय वाटतंय बघा, त्यात पण काही औषधी आणि नवशे आणि गवशे आहेत, बरोबर. काही हौशे आहेत, असे हौशे आहेत की जेणेकरून बस त्यांना हौसे म्हणून फॉर्म भरलेलं आहे, बरोबर. आणि नवशे ते तर विशेष नाही, त्यांना नवीन काहीतरी असं म्हणजे फॉर्म भरून बघायचं आहे, बस विशेष नाही. आणि गवशे म्हणजे त्याचे नियम टाईमपास व्हायला सगळे, बरोबर. आता यामध्ये बघा कोण जिंकणार आहे, यामध्ये तो जिंकणार आहे जो प्रॉपर 100% यासाठी देणार आहे. आणि सोबत मित्रांनो लक्ष द्या, 60 वॅकन्सी आहेत. किती? 60 वॅकन्सी आहेत. म्हणून काय झालंय, अर्ध्यांनी तर फॉर्म फिलअपच नाही केलेत. काही जण सिलेबस बघूनच घाबरले, म्हणजे नको बाबा, हा जो सिलेबस आहे हा सिलेबस म्हणते लयच भयानक आहे, त्यामुळे नकोच, बरोबर. सिलेबस भयानक आहे त्यामुळे म्हणते नकोच म्हणते बाबा आता. मग आता प्रश्न उठतोय की सर मग वॅकन्सी नेमकं फॉर्म आलेत तरी किती. बघा हे तर एक्झॅक्टली सांगू शकणार की फॉर्म किती आलेत, पण हे मात्र एक्झॅक्टली सांगू शकणार की फॉर्म खूपच 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 कमी आलेले आहेत. म्हणजे जेवढा क्रेज DFSच्या वेळेस होता ना, तेवढा क्रेज आता नाही मित्रांनो. लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, खूपच जास्त आहेत. थोडा जरी स्टडी केला तर नक्कीच काम जमू शकतं, बरोबर. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर बघा तुम्हाला एक तर हेल्पलाईन नंबर देतो, यावरती कॉन्टॅक्ट करून सविस्तर इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला. 7875008738. आणि मित्रांनो स्टडी मटेरियल तर तुम्हाला ॲपवर अवेलेबल आहेच म्हणा. आणि फ्री टॉपिक वाईज मॉक टेस्ट पण ते अवेलेबल आहे तुम्हाला, फ्री वीकली टॉपिक वाईज मॉक टेस्ट. आणि जर तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला आता सांगतो की ईद मुबारक म्हणजे अप टू 30% डिस्काउंट भेटत आहे मित्रांनो. अप टू 30% डिस्काउंट आहे. ईद मुबारक हा कूपन कोड तुम्हाला त्यावर अप्लाय करायचा आहे आणि अप टू 30% डिस्काउंट भेटणार प्रत्येक बॅचवरती तुम्हाला. सोबत टॉपिक वाईज मॉक टेस्ट ते तर खूप महत्त्वाची आहे. ज्यांचं टेक्निकल झालेलं आहे ना, त्यांनी नॉन टेक्निकल टॉपिक मॉक टेस्ट लावू शकता. ज्यांचं नॉन टेक्निकल झालेलं आहे टेक्निकलची लावू शकता. आणि ज्यांना दोघांचा फक्त सिलेबस समजून घ्यायचं आहे ते टेक्निकलपासून नॉन टेक्निकल जॉईन करू शकता. पण माझं म्हणणं आहे थोडंफार गायडन्स ठेवा, थोडीफार इन्फॉर्मेशन ठेवा की कसं येणार आहे. आणि त्यात म्हणजे एकदम महत्त्वाचा पॉईंट सांगतो मित्रांनो, तुलनात्मक म्हणतोय. तुलनात्मक म्हणजेच काय, तर हे जे तुलनात्मक टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये अवेलेबल होणार आहे मित्रांनो. तुम्हाला पूर्णतः तुलनात्मक प्रश्न कसे येतील हे त्यामध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे मित्रांनो लगेच ॲप डाउनलोड करा विजन 24/7. आणि खरं सांगतो कॉम्पिटिशन खूप कमी आहे, फॉर्म पण खूप कमी आलेले असतील, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर तयारीला लागा, बरोबर. चला तर मित्रांनो इथे आपण एक फुल स्टॉप देऊया आजच्या लेक्चरला. आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, हे लेक्चर जे छोटं असलं पण यासाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे. आणि यामध्ये एवढं सांगतो तुम्हाला की फॉर्म परत एकदा सांगतो फॉर्म कमी आलेले आहेत, बरोबर. परत सांगतो तुम्हाला फॉर्म कमी आलेले आहेत. प्लीज काहीतरी प्रयत्न करा. खूप जण असे आहेत माझ्याच बॅचमध्ये असे आहेत की म्हणजे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघतात, काही लाईव्ह फॉर्ममध्ये बघतात, बरोबर. आता यामध्ये रेकॉर्डेडमध्ये बघतात की नाही बघत हे कन्फर्म नाही आहे. मग एक सांगतो तुम्हाला की जे लाईव्हमध्ये बघतील ना त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतील, खूप सारे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, त्यामुळे सांगतो तुम्हाला की यामध्ये मला असं एक जाणवलेलं आहे की विद्यार्थी सिरियस नाही आहेत या बाबतीत. पण जर तुम्ही सिरियस झाले तर नक्की ही पोस्ट तुमची असणार आहे. ओके, चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.